MHT-CET 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. त्याने क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे P इम्प्लिकेशन Q फॉल्स आहे. Q इम्प्लाइज P काय आहे? फॉल्स आहे. आणि ट्रूथ व्हॅल्यूज कशाची विचारली आहे? P अँड निगेशन Q ची आणि निगेशन P और Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघूया, सुरुवात करूया इथूनच. Q इम्प्लाइज P फॉल्स दिलेला आहे. Q इम्प्लाइज P जर रिझल्ट याचा फॉल्स असेल तर आपल्याला माहित आहे इम्प्लिकेशनचा एकच रिझल्ट फॉल्स असतो. जर पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तरच रिझल्ट फॉल्स असतो. बाकी तिन्ही केसमध्ये राहिलेल्या TT, FT, FF मध्ये ट्रू असतो. म्हणजे इम्प्लिकेशनचा हा जर रिझल्ट माहीत असेल, TFF येतो, त्याच्यावरून तुम्हाला ॲक्च्युली त्यांनी हे देण्याचं कारण काय, तर त्यांना Q ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, ट्रू आहे आणि P फॉल्स आहे हे सांगायचं आहे. याचा अर्थ आपल्याला Q ची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली, तर ट्रू मिळाली असं लिहितो. आणि P ची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, फॉल्स मिळाले. म्हणजे Q इज ट्रू अँड P इज फॉल्स. हे त्यांनी सुरुवातीला जे Q इम्प्लाइज P फॉल्स दिलेलं आहे ह्याच्या मागं कारण हे आहे की तुम्हाला P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू समजावे. आणि एकदा कळालं की P फॉल्स आहे आणि Q ट्रू आहे तर त्यांनी कसंही स्टेटमेंट देऊ दे ते आपल्याला सॉल्व करता येतं. जसं त्यांनी 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला P अँड निगेशन Q आहे आणि दुसरा आहे निगेशन P और Q. दोन्ही सुद्धा बघूया आपण. P अँड निगेशन Q मध्ये P फॉल्स आहे अँड निगेशन Q ट्रू आहे. त्यानंतर इथे निगेशन P फॉल्स आहे और Q ट्रू आहे. निगेशन T काय येतो, तर F येतो माहिती आहे आपल्याला, अँड आहे तसं, आणि इथे F आहे तसं. इथे निगेशन F काय येतो, ट्रू येतो, डिसजंक्शन म्हणजेच और T. आणि मग आता अँड एक आहे आणि और एक आहे. आपल्याला दोघांचे रिझल्ट माहिती आहेत. अँड असेल तर TT असेल तर ट्रू येतं, बाकी सगळ्या केसमध्ये फॉल्स येणार आहे. म्हणून पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते फॉल्स असणार आहे. आणि डिसजंक्शन म्हणजेच ऑरमध्ये TT असेल तर ऑरचा कोणता रिझल्ट लक्षात आहे आपल्या, FF असेल तर F येतं, बाकी केसमध्ये ट्रू येतं. म्हणजे इथे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजेच पहिलं दिलेलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि दुसरं ट्रू आहे. फॉल्स आणि ट्रू म्हणजेच A ऑप्शन करेक्ट. हे